भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण पुरस्कर्त्या सावित्रीताई फुले यांचं स्मरण करून तुमचे आमचे नेते आणि या महाराष्ट्राचे भाग्य विधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा एक सैनिक म्हणून बोलण्यास उभा आहे। सर्वप्रथम मी मंचावर बसलेल्या सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो। 19 मार्च 2006 रोजी पक्ष स्थापनेच्या वेळी जी गर्दी झाली होती साहेब, त्या गर्दीत मी समोर बसलेलो होतो आणि एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही शिवाजी पार्क वरून बोलण्याची संधी दिली, तुमचं मनापासून धन्यवाद। राजकारणामध्ये अख्खी हयात लोकांची निघून जाते, पण शिवाजी पार्क वरून बोलण्याची संधी मिळत नाही, ती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मिळते। आजची सभा अतिशय ऐतिहासिक होणार आहे। सन्माननीय राजसाहेब काय बोलणार आहे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश बघतोय आणि या ठिकाणी मला साहेबांबद्दल 2 ओळी सांगावेसे वाटतात। राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले। राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले। राज ऐसी रोशनी है जो चले तो सूरज चांद उसके साथ चले। राज ऐसी रोशनी है जो चले तो चांद उसके साथ चले। राज ऐसी शख्सियत है जो बोले तो इतिहास बने। आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज जे बोलणार तो इतिहास घडणार आहे मित्रांनो। आणि साहेब आपल्याला जे काही मार्गदर्शन करतील ते घेऊन आम्हाला इथून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात सांध्यापासून बांध्यापर्यंत जायचं आहे। जमील देशपांडे सारखा एक सामान्य कार्यकर्ता जो मुस्लिम समाजाचा आहे, 2006 मध्ये साहेबांनी पक्ष काढला, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये माझ्या घरातलं कोणीही राजकारणामध्ये नसताना सन्माननीय भाविस्कर साहेब साक्षीदार आहेत, सन्माननीय सावंत साहेब साक्षीदार आहेत, नांदगावकर साहेब साक्षीदार आहेत, अभ्यंकर साहेब साक्षीदार आहेत। एका सामान्य कार्यकर्त्याला जळगाव शहराचा शहर अध्यक्ष, नंतर सन्माननीय शिरीष सावंत साहेबांनी जिल्हाध्यक्ष, गेली 18 वर्षे निरंतर पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी मिरवतोय। मला याचा गर्व आणि अभिमान आहे। इतर सगळ्या पक्षामध्ये साहेब जर का तो मुस्लिम समाजाचा माणूस असेल तर त्याच्याकरता अल्पसंख्याक सेल असतो। सन्माननीय राजसाहेबांनी 2006 मध्ये पक्ष स्थापन करताना सांगितलं आहे की माझ्या पक्षामध्ये जातीवादी सेल नसतील, माझ्या पक्षात कोणताही मागासवर्गीय सेल नसेल, दलित सेल नसेल, मुस्लिम सेल नसेल, लोकांच्या कामाचे सेल असतील, विविध प्रकारची लोक जी कामं करतात त्याचे सेल असतील। जशी आमची शेतकरी सेना आहे, जशी आमची सहकार सेना आहे, जशी आमची जनहित कक्ष आहे, अशा विविध प्रकारच्या सेनेमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक कार्यकर्ते साहेबांनी नेते बनवलेले आहेत। ते फक्त मनसेमध्ये होऊ शकतं। इतर पक्षांमध्ये बघा, मुस्लिम समाजाच्या माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक देऊन त्याला त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक असेल, तू राज्याचा उपाध्यक्ष अल्पसंख्याक असेल, पण जमील देशपांडे एक मुस्लिम माणूस आहे आणि मी आवाहन करतो सगळ्या माझ्या बांधवांना की सन्माननीय राजसाहेबांच्या पक्षामध्ये आज सगळ्यांच्या साक्षीने करतो, जातीवाद मानला जात नाही। साहेबांनी अनेक सभांमधून आपल्याला सांगितलं की धर्माभिमानी असावं, धर्मांध नसावं। आणि ज्यांना साहेबांचं हे कळलंय, ज्यांना धर्माभिमानी आणि धर्मार्थ याचा अर्थ कळला आहे, तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे। गेली 18 वर्षे सुरुवातीपासून एक उदाहरण मला सांगावंसं वाटतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये साहेबांच्या माध्यमातून मराठी तरुणांच्या आंदोलनाकरता मोठी मोठी आंदोलनं झाली, नोकऱ्यांकरता। सन्माननीय साहेबांना अटक झाली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला अटक करण्याचं कारस्थान त्यावेळच्या सरकारने केलं। माझ्या घरी कधी पोलीस आलेले नव्हते, त्या दिवशी माझ्या घरी पोलीस आले। माझी म्हातारी आई तिथे होती, ते पोलीस भेटले, कशा करता तुम्ही आलात? कारण तेव्हापर्यंत आमच्या घरामध्ये पोलीस कोणी बघितलेले नव्हते। पोलिसांनी सांगितलं की तुमचा मुलगा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत काम करतो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तो आंदोलन करतो। तर माझी आई म्हटली त्यात वाईट काय करतो? सन्माननीय राजसाहेब जर मराठी तरुणांकरता आंदोलन करत असतील आणि त्याच्यामध्ये
बाळासाहेब साहेबांसोबत असेल तर खुशाल माझ्या मुलाला अटक करा, हे माझ्या आईचे आदेश होते. आईने मला जवळ बोलवलं, हातावर साखर दिली, म्हटले जा बेटा, तुझ्या नेत्यासोबत आहे, तो नेता इतिहास घडवणार आहे. आणि तो इतिहासाचा दिवस आज आलेला आहे. मला अतिशय आनंद होतो आहे. गेल्या 18 वर्षामध्ये साहेबांनी जी आंदोलनं सांगितली असतील, 16 17 केसेस दाखल झाल्या, तडीपारी लागली. सन्माननीय भाविस्कर साहेब पण आरोपी होते, सन्माननीय साहेब आरोपी होते, तरी सुद्धा आमचा निष्ठा जी तसूवर ढळलेली नाही. इथे बसलेले नेते नांदगावकर साहेब आहेत, अभ्यंकर साहेब आहेत, भाविस्कर साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, ही सगळी नेते मंडळी गेली 35 वर्ष सन्माननीय साहेब सोबत एक निष्ठेने आहेत. आम्हाला तर फक्त अजून 18 वर्ष झालेले आहेत, फक्त 18. निष्ठा काय असावी हे या लोकांकडून शिकावं. ही बसलेली नेते मंडळी आहे, ही कार्यकर्त्यांना नेता बनवणारी मंडळी आहे. सहकार क्षेत्राचं आमचं बघायचं असेल तर बापूसाहेब संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र गाजवत आहेत. शेतकरी सेनेचे आमचे संतोष भाऊ नागरगोजे हे मराठवाडा गाजवत आहेत. आमचे राजूभाऊ उंबरकर विदर्भ गाजवत आहेत. आमचे वैभवजी खेडकर कोकण गाजवत आहेत. आमचा सलीम मामा पक्षाचा उपाध्यक्ष आहे, तोही मुसलमान आहे. आमचा हाजीभाई साहेब तोही मुस्लिम आहे. आमचा राजशेख जिल्हाध्यक्ष बीड तोही मुस्लिम आहे. अहो, या पक्षामध्ये जातीपात मांडली जात नाही. जो या महाराष्ट्रामध्ये राहतो, जो मराठी बोलतो, तो माझा आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलंय. आणि म्हणून मला गर्वाने सांगावंसं वाटतं साहेब, काश्मीरचा मुसलमान काश्मीरी बोलतो, पंजाबचा मुसलमान पंजाबी बोलतो, बंगालचा मुसलमान बंगाली बोलतो, गुजरातचा मुसलमान गुजराती बोलतो. मला गर्व आहे, मी महाराष्ट्राचा मराठी मुसलमान आहे, मी मराठी बोलतो. ज्या ज्या वेळेस साहेबांचे आदेश येतात साहेब, त्यावेळी मला सुचलेल्या 4 गोष्टी आहेत. नवनिर्माणाच्या ध्येयाने अनेकांनी भोगल्या तडीपाऱ्या, अनेक लोक साक्षीदार आहेत ज्यांना तडीपाऱ्या लागल्या, पोलीस केसेस झाल्या. नवनिर्माणाच्या ध्येयाने अनेकांनी भोगल्या तडीपाऱ्या, आजही करता आहेत शेकडो पोलीस वाऱ्या. तरी आतुरतेने बघतो आम्ही आदेशाची वाट, तरी आतुरतेने बघतो आम्ही आदेशाची वाट. झोपेतही बघतो राजस्वप्न, त्याशिवाय होत नाही पहाट. या अशा असा नेता मला लाभलेला आहे, ज्या नेत्याच्या मनामध्ये जातीभेद येत नाही. 2019 मला विधानसभेचं तिकीट दिलंय, साहेबांनी विचारलं नाही तुझी जात कोणती आहे. 2006 मध्ये साहेबांनी नियुक्ती पत्र दिले, ते 5 पानी नियुक्ती पत्र अनेक लोकांकडे असेल, साहेबांनी विचारलं नाही तुझी जात कुठली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून साहेबांनी केलंय, साहेबांनी विचारली नाही म्हणून जात तू कुठल्या जातीचा आहे. जे पसरवलं जातं ते चुकीचं आहे. लोकांनो, मित्रांनो, बांधवांनो, डोळे उघडा. महाराष्ट्राचा विकास करणारा नेता, फक्त महाराष्ट्राचा विचार करणारा नेता आम्हाला मिळालेला आहे. आणि या नेत्यांसोबत आज जे काही साहेब बोलतील तो इतिहासच असणार आहे, आणि त्या इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत. सन्माननीय नेत्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, मनापासून धन्यवाद. जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगेल साहेब, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जमीलजी. आपल्या ओजस्वी वाणीने तुम्ही सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. पोलीस बांधवांना पुन्हा माझी एक विनंती आहे, त्याचप्रमाणे या मैदानामध्ये उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना उजव्या बाजूला शिवाजी पार्क जिमखान्याच्या गेटवर आणि समोरच्या मीनाताई ठाकरे प्रवेशद्वारावर प्रचंड गर्दी झाली आहे. राजाबडे चौकच्या बाजूने अजूनही काही जागा शिल्लक आहेत. कृपया राजाबडे चौकच्या दिशेने आपण आसनस्थ व्हावं. आणि यापुढे पक्षाचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. पाडवा मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व
नेते मंडळी, सरचिटणीस, उपाध्यक्ष, समोर उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व महाराष्ट्र सैनिक, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, तसेच या मेळाव्याला येण्याची इच्छा असून देखील न येऊ शकणारे परंतु आपापल्या घरातून हा प्रचंड असा मेळावा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळींना माझा जय महाराष्ट्र. बांधवांनो, माझ्या अगोदर जमील भाईंनी या ठिकाणी आपला नेता कसा आहे, आपला पक्ष कसा आहे याच्यावर अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन केलंय. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललंय, आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय, कष्टकऱ्यांची परिस्थिती काय, कामगारांची परिस्थिती काय, महिला माता भगिनींची काय परिस्थिती काय, परंतु हे सगळे लोक आज फक्त माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहेत. आज जर ग्रामीण भागामध्ये असू द्या किंवा शहरी भागामध्ये असू द्या, गल्ली गल्लीत जावा, चावडीवर जावा, गावागावात जावा, आज काय चर्चा चालू आहे, काय चर्चा आहे की एकदा राजसाहेबांना देऊन बघूया. आहे का नाही चर्चा, आहे का नाही? या ठिकाणी ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आलाय त्या वेळेस मदत करण्याचं काम माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. तुम्हाला आठवतंय ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता, त्यावेळेस जनावरं चारा अभावी मरत होती, त्यावेळेस माननीय राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून चारा छावण्या चालू केल्या आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करायचं काम केलं. आज या ठिकाणी ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मदत करण्यात आली. आपली सत्ता नसताना देखील या ठिकाणी आपण पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि ज्यावेळेस मायक्रो फायनान्सच्या कंपन्या महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या महिलांना, माता भगिनींना, ज्या माता भगिनींनी बचत गटाचं कर्ज घेतलं होतं, या ठिकाणी सगळा व्यवसाय ठप्प झाला होता. कोरोनामुळे कोणालाही बाहेर पडता येत नव्हतं, परंतु सगळे मायक्रो फायनान्स कंपन्या असतील, छोट्या बँका असतील, पतसंस्था असतील, त्या आपल्या माता भगिनींना त्रास देत होत्या. त्यावेळेस ज्यावेळेस सगळ्या महिला मान्य राजसाहेबांना भेटल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण मोर्चे काढले आणि त्या ठिकाणी महिलांना दिलासा देण्याचं काम माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. कामगारांचे प्रश्न आले की शिवतीर्थ, महिलांचे प्रश्न आले शिवतीर्थ, आशा वर्करचा प्रश्न आला शिवतीर्थ, अंगणवाडीचा प्रश्न आला शिवतीर्थ, शेतकऱ्यांचा प्रश्न आला शिवतीर्थ. आणि जो कोणी शिवतीर्थावर आलाय तो कधीच खाली हाताने गेलेला नाही. मान्य साहेबांनी या सगळ्यांना मदत करायचं काम केलंय. आता परवाच बघा शिक्षकांनी त्या ठिकाणी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायचं का त्या ठिकाणी इलेक्शनची ड्युटी करायची. ज्यावेळेस साहेबांनी हा विषय घेतला त्या ठिकाणी त्या शिक्षकांना त्या ठिकाणी शाळेतच आपण शिकवायला जावा अशा पद्धतीचा आदेश शासनाने काढलाय. जिथं प्रश्न जनतेचा तिथं उत्तर मनसे. आपल्या सगळ्यांना माहित आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी लुटायचं काम केलं. आपल्याकडनं पीक विम्याचे पैसे भरून घेतले आणि शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही. आपले शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांनी लातूरचं तर पीक विमा कार्यालय फोडलं, पण मुंबईत येऊन देखील मुंबईत पीक विमा कार्यालय फोडलं. आणि ज्या दिवशी मनसेने ते पीक विमा कार्यालय फोडलं त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुठलंही राजकारण आपण करत नाही, फक्त लोकांचं काम करतोय. आणि म्हणून राजसाहेबांबरोबर आपण आहे याचा मला अभिमान आहे. राजसाहेबांबरोबर आपण आहे याचा मला अभिमान आहे. आता जमीलबाईंनी सांगितलं की 30-35 वर्ष
सगळे लोक एकनिष्ठतेनं राजसाहेबांबरोबर आहेत. अहो राजसाहेब परिचित आहेत. राजसाहेबांच्या संपर्कात जो येईल निश्चितपणे त्याचं सोनं होणार आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी दुष्काळ आहे. आज पाण्याची भयानक अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी टँकर चालू करण्याची गरज आहे. आपले मनोज चव्हाण साहेब असतील त्यांच्या माध्यमातून असेल, आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये आज या ठिकाणी आपण टँकर देखील चालू केलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी लोकांना जर मदत कोण करतंय तर ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेब ठाकरे करतायत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मी आता जास्त बोलणार नाही. आज या ठिकाणची ग्रामीण भागाची परिस्थिती अशी भयावह अशी परिस्थिती आहे. आज पाण्याचा प्रचंड त्या ठिकाणी तुटवडा जाणवतोय. त्या ठिकाणी जनावरांना चारा नाही. शहरी भागात देखील याच्यापेक्षा काय कमी प्रश्न नाहीत. परंतु या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी जेवढी जास्तीत जास्त आपल्याला मदत करता येईल ती मदत आपण केली पाहिजे. परवा नाशिकचे शेतकरी माननीय राजसाहेबांनी येऊन भेटून गेले की त्या ठिकाणी बँका कर्ज देत नाहीत आणि बँका त्या ठिकाणी सिबिलची भीती दाखवतात. माननीय राजसाहेबांनी त्या ठिकाणी त्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ताबडतोब त्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघा की कुठलाही प्रश्न असू द्या त्या ठिकाणी राजसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आपण सगळेजण काम करतोय. त्यामुळं आजचा हा पाडवा मेळावा झाल्यानंतर आपण तर अतिशय तयारीने जोमाने या ठिकाणी कामाला लागलेलोच आहोत. याच्या दुप्पट स्पीडने या ठिकाणी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे. या ठिकाणी माझ्यानंतर अनेक वक्ते बोलणार आहेत. मी जास्त काय बोलणार नाही. मी पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या उजव्या हाताला शिवाजी पार्क जिमखान्याकडे प्रचंड गर्दी झाली आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, माझ्या डाव्या हाताला राजा बडे चौक त्या ठिकाणी काही आसनं रिकामी आहेत. कृपया त्या महाराष्ट्र सैनिकांना त्या ठिकाणी नेण्यास मदत करावी, मार्गदर्शन करावे. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, माजी आमदार, आपणा सर्वांचे लाडके बाळाजी नांदगावकर यांना विनंती करतो, आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे. काही क्षणामध्ये साहेब आता येतील आणि त्या काही क्षणांची वाट मीही तुमच्यासारखी पाहतोय. आज फक्त 2च भाषणं दिली होती आणि दोन्ही वक्त्यांनी उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. मला असं वाटतं की आपणही सगळेजण साहेबांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहतात. पण मी एवढं नक्की सांगू इच्छितो की आपला नेता अत्यंत स्पष्ट वक्ता आहे. जी भूमिका आहे ती रोखठोक, ठामपणे, कणखरपणे, कोणाची भीडभाड न ठेवता, स्वतःच्या फायद्याचा तोट्याचा विचार न करता भूमिका घेणारा नेता आहे. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की आता नेमकं काय होणार, राज ठाकरे साहेब काय बोलणार, ट्रिजर जोरात रिलीज झालेला आहे, काय घडलंय, काय घडतंय आणि पुढे काय होणार. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा त्यांची आतुरतेने वाट पाहतोय. मला आठवतंय राजसाहेबांनी कधीही आपली भूमिका मांडताना
माझा फायदा काय होणार, तोटा काय होणार याचा विचार केला नाही. त्यांनी सदैव आपली भूमिका राष्ट्रहिताची, महाराष्ट्र हिताची, देश हिताची, धर्माच्या हिताची आणि देवाला साक्ष ठेवूनच मांडलेली आहे. आणि म्हणून आता सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर मला आजही आठवते 2007 साली या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंग होते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना खरं आता काँग्रेसची विचारसरणी आणि आपली विचारसरणी वेगळी आहे. त्यांच्या विचारसरणीसोबत आपण कधी जाऊ शकत नाही. पण 2007 साली मनमोहन सिंग सरकारने लोकसभेमध्ये भारत आणि अमेरिका अणुबॉम्ब करार केला आणि तो अणुबॉम्ब करार केल्यानंतर त्या अणुबॉम्ब कराराला सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला होता. त्याने हा विचार केला नाही. त्याने हे काँग्रेसचं सरकार आहे. त्यानंतर 2010 साली आले साहेब, याला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी उदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपण ज्यांच्या आतुरतेने वाट बघत होता, मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो, आपण शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतार शिवसेनाधीश्वर बहुजनांचे राजे जाणता राजा राजकारक पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या सोनेरी भवितव्याचे प्रतीक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा, मराठी हृदय सम्राट मान्य राजसाहेब ठाकरे यांचा. आणि त्यामुळे कधीही राजसाहेबांनी आपल्या स्वतःच्या फायद्याचा तोट्याचा विचार केला नाही. त्यावेळेला 2010 साली लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचं बिल मनमोहन सिंग सरकारने आणलं होतं. ते अयशस्वी झालं. पण त्या बिलाला सुद्धा पाठिंबा राजसाहेबांनी दिला होता. त्याला हे पाहिलं नव्हतं की हे कोणाचं सरकार आहे. त्यानंतर 2012 साली मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने थेट परकीय गुंतवणूक या देशामध्ये आली पाहिजे अशा प्रकारचं बिल आणलं. त्या बिलाला सुद्धा सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला. त्यांनी कधी हा विचार केला नाही की आमच्या पक्षाचं काय होईल. हा विचार न करता त्यांनी भूमिका मांडली होती. ज्यावेळेला या देशामध्ये मला आजही आठवतंय राजसाहेबांनी गुजरातचा दौरा केला. गुजरातचा दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गुजरातचे मुख्यमंत्री त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेब होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले तर उत्तम होईल. आणि म्हणून त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका त्यावेळेला मांडली. ज्यावेळेला त्यांना वाटलं काही चुकतंय त्यावेळेला त्यांनी लावरे व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका करायला सोडली नाही. पण त्याच्यानंतर ज्याला राम मंदिर झालं, सीएए कायदा आणला, त्याला सुद्धा पाठिंबा देण्याला राज ठाकरेंनी मागे पुढे पाहिलं नाही. आणि म्हणून स्वतःच्या फायद्या तोट्याचा विचार न करणारा नेता आहे. आणि म्हणून महाराष्ट्र आज साहेब तुमच्याकडे वाट पाहतोय की तुम्ही काय बोलणार आहात, काय भूमिका मांडणार आहात आणि आम्हाला काय संदेश देणार आहे.
महाराष्ट्र सैनिक तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलाच आहे, पण आपल्या सैनिकांच्या सोबत इतर पक्षाची लोक सुद्धा कानाकोपऱ्यातून लपून छपून ऐकताय की नक्की साहेब आता काय बोलणार, कोणाचं काय काढणार. कारण ते हास्य जत्रा असते ना टीव्ही वरती, तशा त्या महाराष्ट्राची हास्य जत्रा झालेली आहे. आणि म्हणून मी साहेब तुम्हाला विनंती करतो, तुमच्या आणि तुमच्या भक्तांच्या मध्ये मी जास्त वेळ थांबत नाही. मी शेवटचा बॅट्समन आपला पटकन आलो का 2च भाष्य ठेवली होती, तरी पण मी सन्मान्य राजसाहेबांना विनंती करतो की आपण आता आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, असं वाटतंय सभा सिमल्याला आहे. काय बोलणार. जवळपास 5 वर्षानंतर या खास करून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील असं म्हणता अजूनही होत नाहीयेत. त्याच्यामुळे 2019ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज 2024ला निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जागे झालेत. काल मी एक बातमी वाचली की आचारसंहितेसाठी म्हणून, निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामावरती जुंपवलंय. डॉक्टर काय मतदाराच्या नाडी मोजणार काय, की नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार? ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे, ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे, तिथे ते नसावेत का?
आणि निवडणुका होणार आहेत ही गोष्ट जर समजा निवडणूक आयोगाला माहिती असते ना प्रत्येक वेळेला, एक पॅरलल फळी का नाही उभी करत तुम्ही? दरवेळेला आपल्या काहीतरी शालेय शिक्षक घ्यायचे, नर्सेस घ्यायच्या, डॉक्टर्स घ्यायचे, हे कुठचे उपद्व्याप? मी आपल्याला आत्ताच सांगतोय, ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेसवरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये, आणि ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा, तिथे काम करा. तुम्हाला नोकरीवरनं कोण काढतं मी बघतो. आज सगळेजण तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्वजण आलात. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज सणासुदीचा दिवस असून देखील या अशा प्रकारच्या सभा नुसत्याच होत नसतात. त्याला एक पोलीस यंत्रणेवरती देखील एक ताण असतो. पण आपल्या सणासुदीच्या दिवशी सगळ्या गोष्टी बाजूला सारून अशा कामांना ज्यावेळेला हे पोलीस माझे सहकारी ज्यावेळेला जुंपलेले असतात, त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे, माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं लागतंय. पण तुम्हालाही मनपूर्वक गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो. जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो. त्या अमित शहांच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली, बरं हे आमचे बांधव त्यांचा काही दोष नाही, चॅनल बोले म्हणजे रोजची चॅनल्स, त्याला मी एक नाव ठेवलंय, आज मला असे वाटते. लोकांना विचारायला कशाला पाहिजे? राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे? दे ठोकून आपली बातमी. वाटेल त्या बातम्या चालू होत्या, वाटेल त्या बातम्या. मी आपला एन्जॉय करत होतो. तुम्हाला काय बोलायचं ते बोला, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलीन. त्या अमित शहांना भेटायला गेलो दिल्लीला. बरं तिथे अमित शहांना भेटीच्या वेळेला कोण? अमित शहा आणि मी. तुम्हाला कुठून रे कळलं? मी तिकडे दिल्लीला पोहोचलो काय, राज ठाकरेंना 12 तास थांबायची वेळ आली. अरे गधड्या, दुसऱ्या दिवशीची भेट होती. 12 तास थांबायची कुठून आली? आदल्या दिवशी पोहोचलो तिथे रात्री. त्यात थांबायचा काय विषय आला? पण हे थांबत नाहीत. मला असे वाटते तिकडे काही पत्रकार मला भेटले. मला बोलले साहेब कधी भेटायचं? म्हटलं मला नाही भेटायचं. माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नसेल, मी काय सांगू? मला सांगा, काय बोलू तू? म्हणून मी नाही म्हटलं. मी भेट झाली, तिकडनं विमानतळावरती आलो. इथून जाताना पण वो देखो जा रहे हैं. हल्ली हे असतात, पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे, कुठेही कॅमेरा घेऊन जायचे. अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो. मी विनोदाने सांगत नाहीये, मी खरंच तो माझ्या मागे आला.
म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंयस? मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात? कुठे जरा मोकळीक म्हणून नाही. मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचारे ते बसलेले असतात, त्यांना काही मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली, समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली, तर मी येऊन सांगीन ना की लपून लपून निवडणुका लढीन. कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय. म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करीन, येऊन सांगेन की बाबा असं असं अशाच्या गोष्टी ठरल्या आहेत. मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये, पुढे काय मिळत नाही आपल्याला. मग आपण तो एपिसोड कसा पुढे न्यायचा, मला असे वाटतेचा. मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे मूर्खांनो, मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो. या माझ्या घरी इथे जवळपास 32 आमदार, 6-7 खासदार, आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला. तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती. मी आता काही नावं नाही घेत कोणाची. आणि ह्यांना वाटलं मी काँग्रेसमध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईन होणार बाकीच्यांसारखा. मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही. आत्ता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये, पण जर उद्या जर समजा मी काही केलं, पाऊल उचललं, तर स्वतःचा राजकीय पक्ष काढीन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती. सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती, समजलंच नाही. जाऊन दे, पण तो झाला भूतकाळ. त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही. मी जे अपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे, त्याला 18 वर्ष झालेली आहेत. ही असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही. पण काय नाही, मी आपला हसत होतो, कारण त्यांचं काही करू शकत नाही आपण. आज मला असे वाटते, वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या. मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा. मग ते काहीतरी जागा वाटप, जागा वाटपाबद्दल चर्चा झाली. पण मी तुम्हाला खरं सांगू ना, मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो 1995 साली, त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही. त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही. 2 तू घे, 4 मला दे, मग ही नको, ती तू घे, तू ही घे, मग मला इथे सरकव, मग ह्याला इथे. मला ते जमत नाही, माझ्याकडनं होणार नाही, माझ्याकडनं जमणार नाही. मग मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा. हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे.
माझ्याकडे आयतं आलेलं नाही, सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही. चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही. दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच. पत्रकारांना माहीत नसतं, काही माहिती नसतात, जुन्या गोष्टी काही कल्पना नसते. आत्ताच्या काही गोष्टी माहिती असतात त्याच्यावरती आपले बस रेटायचं. एकोणीसशे साली मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, 1980 साली माननीय बाळासाहेब हे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते, संजय गांधींना भेटायला गेले होते. आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. मला अनेक लोक येऊन घरी भेटतात म्हणून मी काय समजायचं, वा हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला, आता असं नाही समजत. कोणी कोणाकडे भेटायला जात असतात, गोष्टी लोक जात असतात. त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला आला. अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्याशी बोलतायत, आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं शी, म्हटलं काय केलं पाहिजे. असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय. मग मी शेवटी एक काम केलं. मी म्हटलं बाबा मला समजेना, मला देवेंद्रजी पण सांगत होते, फडणवीस एकनाथजी पण सांगत होते आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. म्हटलं एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय. आणि मग त्याच्यात हे सगळे विषय निघाले. मग मी अमित शहांना फोन केला, म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला, हे काय मला चाललंय मला समजत नाहीये, एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळलं पाहिजे. मग आमचं बोलणं झालं तिकडे. मग इथे आल्यावरती आमच्या तिघांचं बोलणं झालं. मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं. मग लगेच सुरू झाले एका भेटीत, एका दौऱ्यात. मग आता त्या लाव रे तो व्हिडिओचं काय होणार. मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो, थोडीशी पार्श्वभूमी देतो. माझा जन्म ज्या घरात झाला त्या घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला. मी पहिल्यापासून जे पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो. लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो, फिरलो, अनेक ठिकाणी गेलो, अनेक सभांना गेलो, चॅलेंज सभांना गेलो. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना. 1984 साली थोडा काही काळासाठी असेल, पण 1988, 89च्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले. आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले, प्रमोद महाजनांबरोबर आले, आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले. आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते. माझा संबंध कधी काँग्रेस, राष्ट्रवादीत खूप नंतर, पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसा संबंध कधी आला नाही. भेटी होत्या, म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या, पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर. त्याच्यामुळे अनेक वेळेला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले. मग आमचे प्रमोदजी गेले. मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो.
नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले. मी गुजरात पाहिला. त्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते, कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते. आणि ती सगळी प्रगती, सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो. मला माहिती होतं. मी त्याच्यानंतर मी जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो, मला पत्रकारांनी प्रश्न विचारले, कसं वाटलं गुजरात? म्हटलं गुजरात डेव्हलप होतंय, पण महाराष्ट्र खूप पुढे आहे. आणि मग त्यावेळेला ते जसे जसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले, एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो. त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत. मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो, त्याच्यात माणसं बोलत असतात, माणसं काही गोष्टी सांगत असतात, माणसं स्वप्न दाखवत असतात. स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, आशा असते. आणि मग ज्या वेळेला 2014ची निवडणूक झाली, 2014च्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो. आणि 2014ची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं, अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या 5 वर्षात दिसत नाहीये. काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत. नोटबंदी काय दिसते, बुलेट ट्रेन काय दिसते. मी तुम्हाला आजही सांगतो, ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत. उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार, ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार. आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो, 30 वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती 1984 साली, त्याच्यानंतर 20-30 वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं. मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात, काय काय गोष्टी घडू शकतात. ज्यांचा संबंध नसतो ना तुमचा, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, 2 शिव्या असताना दुर्लक्ष करता. पण ज्यांच्यावरती प्रेम असतं, ज्यांच्यावरती विश्वास असतो, त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो, तो राग, आणि माझा राग तर टोकाचा आहे. मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो, टोकाचं प्रेम करतो. तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो. पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो, टोकाचा विरोध करतो. तो टोकाचा विरोध तो 2019 सालच्या माझ्या त्या लाव रे तो व्हिडिओचं काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली, लाव रे तो व्हिडिओ. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल. होय, टोकाचा विरोध केला मी. पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्यावेळेला घडल्या, 370 कलम ज्यावेळेला रद्द झालं, त्यावेळेला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन केलंय, स्वागत केलेलं आहे. एनआरसीच्या बाजूने मोर्चा काढलेला आहे. जी गोष्ट योग्य ती योग्य, जी गोष्ट अयोग्य अयोग्य. या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं, मीही प्रेम केलं. पण ज्या वेळेला एक माणूस, ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय, मला नाही पटलं. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत, तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं. मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला.
आज हे विरोधामध्ये बोलतायत. मग ज्यावेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात? त्यावेळेला सत्तेत मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना. आज ह्यांना या गोष्टी सुचतायत. याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून, याचं कारण तुम्हाला सत्तेत हाकलवलं म्हणून, तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात. मी त्या गोष्टी नाही केल्या. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला. मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला. मी आज काही तुमच्यासमोर फार लंब चौडं काहीतरी बोलायला आलो नाहीये. तुमच्या ज्या काय अपेक्षा आहेत, तुम्हाला काय हवंय ते सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलोय आज. नरेंद्र मोदींकडनं कसं आहे, आज तरुण, आज आम्ही दुपारी तर बोलत होतो, 2006 साली ज्यावेळेला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरचं पहिलं भाषण ज्यावेळेला मी इथून केलं होतं, त्यावेळेला मी असं म्हटलं होतं, ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली. मी म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला शेतकरी मला अपेक्षित आहे, हवा आहे भविष्यात. दोन 2006 पासून ते युग सुरू झालं होतं. आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल, तरुण, तो आपला भारत देश आहे, हिंदुस्थान आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे, ना जपान आहे, ना अजून कुठचा देश आहे. आज फक्त भारत तरुण आहे. या तरुणांना, या तरुणींना शिक्षणाची गरज आहे, चांगल्या शिक्षणाची गरज आहे, तंत्रज्ञानाची गरज आहे, उत्तम नोकऱ्यांची गरज आहे, उत्तम व्यवसायाची गरज आहे, त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आता काम केलं पाहिजे. आम्ही तेच बोलतो. आता जवळपास 18 वर्षातली निघून गेली, उरले फक्त 10 वर्ष. 10 वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार. तरुणांची संख्या कमी होणं माझी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे की बाकी सगळं सोडा, या तरुणांकडे, या भारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या. हेच ते फ्युचर आहे, हेच ते भविष्य आहे. दुपारी बोलताना आमचा तोच विषय तोच होता की बाबा हे बघ, हा काळ कधी होता. प्रत्येक देशाचा एक काळ येतो. जसं जपानमध्ये एक काळ आला. जपानमध्ये ज्यावेळेला काळ आला त्यावेळेला तिकडे त्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या, सोनी पासून, होंडा पासून, काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले, अनेक व्यावसायिक उभे राहिले. ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण, तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश. आज बघा कुठच्या कुठे असा हा देश घुसळून निघाला पाहिजे. आणि तसं जर आज उद्या घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल. या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही. या देशामध्ये फक्त अराजक येईल. जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत, जर व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत, लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास 6 लाख उद्योगपती, व्यापारी हे हा देश सोडून गेले. 6 लाखाचा अर्थ काय होतो? हा तर अधिकृत आकडा आला आपल्याकडे, पण हे यापुढे होता कामा नये. या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला, त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे. याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे
अनेक गोष्टींची अपेक्षा आहेत. पुढच्या काय 5 वर्षात काय घडतंय, ही निवडणूक, येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे. की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत. उद्या अनेक निवडणुका येतील, पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या चालू आहेत. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल, कोथळे बाहेर काढतील. याचं कारण मी मागच्या वेळेला तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये, तर आठवत नाही. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय. कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. माणूस राजकारणातला आला की विचारावं लागतं कोणत्या पक्षात. मध्यंतरी मी आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला. तिकडे 5 जण मला भेटायला आले, नगरसेवक होते राष्ट्रवादीचे. मला बोलले नमस्कार साहेब. म्हटलं नमस्कार, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं कोणाचे. त्यातले 3 बोलले आम्ही दादाचे, 2 बोलले आम्ही शरद पवारांचे. अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे. या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे, आपल्याला मार्ग काढायचा आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे. आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू, निश्चित दाखवू. पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे, माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत. पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने मी जेव्हा पाहतो, त्यावेळेला मला असं वाटतं की आज किमान पुढच्या 5 वर्षांसाठी देखील विषय आपल्याला पुढच्या 50-100 वर्षांचा करायचा असतो. पण इथे ज्यावेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते, म्हटलं तर मला त्या वाटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये. मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच. पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना, म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे. आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्यासमोर आज मांडलेलं आहे. उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दारं खिडक्या उघड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे. आपण निश्चिंत राहा, जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा. जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेला आहात गाड्या नीट सांभाळून चालवा. घरचे लोक आपली वाट पाहत असतील. पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. प्रथेप्रमाणे माहीम विधानसभेचे सर्व आपले महाराष्ट्र सैनिक
आपला सन्मान करतील. शाल, श्रीफळ आणि मंगल कलश देऊन आज गुढीपाडव्याच्या या शुभदिनी आपला सत्कार करतील. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आजच्या या गुढीपाडव्याच्या सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल. मी उपस्थितांना विनंती करतो राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. सातारा जिल्ह्यामधून जे महाराष्ट्र सैनिक आले आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था मानखुर्द येथे विभागाध्यक्ष रवी गवस, मीना उकरंडे आणि माऊली थोरवे यांच्याकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांची भोजनाची व्यवस्था कळंबोली येथे मॅकडोनाल्ड्सच्या मागे करण्यात आलेली आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि या जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिकांची जेवणाची व्यवस्था वाशिमजवळ करण्यात आलेली आहे. मला माहिती कोण कष्ट